क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर अंबड लिंक रोड वरील चोंचाळे शिवारातील महाडा स्वामी संकुल येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी आज दिनांक 27 जून 2024 रोजी महाडा कॉलनी ते सातपूर मनपा विभागीय कार्यालय या ठिकाणी सुमारे 35 ते 40 महिलांनी एकत्रित येत आपले गाऱ्हाणे प्रशासनासमोर मांडलाय। या ठिकाणच्या स्वामी संकुल इथं गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हे संकुलन उभारण्यात आलंय, परंतु त्या ठिकाणी आजपर्यंत मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही। पूर्ण उन्हाळा या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यावाचून काढावा लागला असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। स्वामी संकुल इथं नव्याने प्रशासनामार्फत पाईपलाईनचे काम सुरू आहे, परंतु ते संथ गतीनं चालू असल्यामुळे आज रोजी महिलांनी एकत्रित येत हंडा मोर्चा काढत सातपूर मनपा विभागीय कार्यालय गाठलं आहे। त्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे मोमीन साहेब यांना महिलांनी भेटून आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय। त्या निवेदनावर मोमीन साहेबांनी सांगितलंय की येत्या 2 ते 3 दिवसात पाईपलाईनचे काम पूर्ण होणार असून लवकरच ज्यांचे नळ कनेक्शन असतील त्यांना पिण्याचे पाणी मिळणार आहे। तसेच पाईपलाईन पूर्ण होईपर्यंत दिवसाला 3 ते 4 टँकर पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन देखील महिलांना त्यांनी दिलं आहे। हे आश्वासन महिलांना मिळाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा स्थगित केलाय, परंतु 3 दिवसात पिण्याच्या पाण्याची सोय न झाल्यास स्वामी संकुल मधील सर्व परिवारासह जमून सातपूर मनपा विभागीय कार्यालयावर उपोषण करू असा इशारा देखील यावेळी या महिलांनी दिला आहे। या प्रभाग क्रमांक 26 मध्ये बालाजी पार्क, पाटील पार्क, आशीर्वाद नगर, महाडा या परिसरात नागरिकांच्या नागरिक समस्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी देखील वेळोवेळी महानगरपालिकेला निवेदन देऊन नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली आहे। तसेच नागरिकांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलनाचा इशारा देखील दिलाय। म्हणून पुढील काही दिवसात मनपा प्रशासन या स्वामी संकुल वासियांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। प्रतिभा सुनील बेलेकर। कुठे राहता तुम्ही? स्वामी संकुल ड्रीम शेल्टरच्या पाठीमागे। काय अडचणी निर्माण झालेल्या? आमच्याकडे 1 महिना झाला पाणी नाही, त्याच्या अगोदरही 2 महिन्यापासून पाणी कमी यायचं, आता तर अजिबातच येत नाही। महानगरपालिकेचे काम चालू केले पण ते पण एकदम संथ गतीने, आज तर बंदच आहे। किती वर्षापासून राहतात? आम्हाला 3 वर्ष झाले इथं घर घेऊन। लाईटच्या, रस्त्याच्या, लाईटीच्या सुविधा तुम्हाला या ठिकाणी अलाव केल्या नाही का? लाईटचे फक्त खांब उभे केलेत पण लाईट नाही। तुम्ही आता सर्व महिला 50 ते 60 महिला एकत्रित झालेल्या आहेत, पुढचं पाऊल तुमचं काय आहे? पाण्यासाठी, लाईटीसाठी। ताई, तुम्ही आता या ठिकाणी सर्व महिला जमलेल्या आहेत, तुमचं पुढचं पाऊल काय? आता आमचं सगळ्या महिलांचं एकच पाऊल आहे, ते म्हणजे महानगरपालिकेत मोर्चा घेऊन जायचं। मोर्चा घेऊन त्यांना अधिकाऱ्यांना वठणीवर आणायचं। या पहिले तुम्ही अधिकाऱ्यांशी याविषयी बोललात का? तुमच्या समस्या त्यांना सांगितलं? हो, आतापर्यंत आम्ही दर 2 दिवसाला अधिकाऱ्यांशी बोलतोय। अधिकारी येऊन भेट देऊन जात आहे। हो, आज होईल, उद्या होईल, 15 दिवस लागतील, महिना लागेल असं सांगून आम्हाला एक दिवस सांगताय की आज होईल, उद्या होईल, नुसते कारणांवर कारण देत आहे। या ठिकाणी आता पाईपलाईनचं काम चालू आहे आणि तुम्ही म्हणता का आता ते बंद आहे, परंतु महानगरपालिकेकडनं टँकरने पाणी पुरवठा असेल, इतर सोयीनुसार महानगरपालिका करून देऊ शकते, तसं काही केलंय का? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 1-2दा टँकर पाठवले। आम्ही त्यांना सांगितलं की आता जोपर्यंत पाईपलाईन नाही तोपर्यंत कमीत कमी आम्हाला 3 गल्ल्यांना 3 टँकर पाठवा। काल आम्हाला फक्त 2च टँकर आले, त्यात पण बायांचे भांडणं होत आहे। म्हणजे आम्हाला आयुष्यभर इथं सोबत राहायचंय आणि त्या थोड्याशा दिवसांसाठी आम्ही त्या पाण्यावरून भांडणं करायचे का? त्यासाठी महानगरपालिकेला आमची एक विनंती आहे की जर पाणी तुम्हाला पाठवता येत नसेल पाईपलाईन थ्रू, तर तुम्ही कमीत कमी 3 ते 4 टँकर आम्हाला अरेंज करून द्यावे, जेणेकरून बायांमध्ये भांडणं होणार नाही। आता तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय करणार? आता आम्ही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहोत की आम्हाला कधी पाणी येईल। आणि महिला कामाला जातात, ज्या महिला कामाला जातात, माणसं कामाला जातात, त्या माणसांनी, त्या बायांनी कधी पाणी भरायचं, त्यावरती काय सोल्युशन काढलेलं आहे महानगरपालिकेने तेही बोलायचंय। महिला कामाला जाता, बरं मग माणसं कामाला जातात, घरी कोणी राहत नाही, पाणी कोण भरणार ना? पाणी टँकर येतं, अर्धवट येतं, अर्धवट जातं। महानगरपालिकेला आम्ही फोन करतो, साहेबांना फोन करतो, ते फोन रिसिव्ह करत नाही आमचा। पाणी आम्हाला सांगतात 2-3 दिवसात येईल, 2-3 दिवस, महिना झाला, महिन्यापासून पाणी येत नाही। महिलांनी कुठे जायचं बरं? महानगरपालिकेत गेलं का ते डायरेक्ट सांगता आज होईल, उद्या होईल असं बोलून आम्हाला काढून देता। महानगरपालिका डायरेक्ट येऊ देत नाही, डायरेक्ट म्हणतात का घरी जायचं, थांबायचं नाही। महानगरपालिकावाले झोपलेले आहे का? त्यांना कोणीच ऐकत नाही आमचं। आम्ही कुठे जायचं बरं? महिलांनी इथं हापसाने, बोरिंगने काय करायचं बरं? लहान लहान मुलं आहे, त्यांची पण शाळा बुडतीये।
पोरांच्या शाळेचं नुकसान करायचं का महानगरपालिकेने? परत टँकर पण पाठवतात, तर त्यांना पण 4 फोन केले तेव्हा टँकर येतात. त्यांना पण दररोज सांगावं लागतं. त्यांना एकदा सांगितलंय काम होईपर्यंत टँकर दररोज पाठवत जा, ते काही पाठवतच नाही. पाठवलं तर एकच पाठवता. तुम्ही आता महानगरपालिकेमध्ये आलात, तुमचं साहेबांशी काय बोलणं झालं? त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? आता आम्ही 30 ते 40 महिला महानगरपालिकेमध्ये आलो. साहेबांनी आम्हाला 2 दिवसात तुमचा पाण्याचा प्रश्न सुटेल असं आश्वासन दिलेलं आहे. आमच्याकडे जी महानगरपालिकेची पाईपलाईनची व्यवस्था चालू आहे, जी बंद पडलेली होती किंवा संत गतीने ज्याचं काम चालू होतं, ते आता ते तात्काळ कंप्लीट करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. सोमवारपर्यंत जर त्यांनी आम्हाला ते आश्वासन पूर्ण केलं नाही, आम्ही त्यांचा आदर ठेवतोय. त्यांनी आम्हाला 2 दिवस दिले, आम्ही त्यांना 3 दिवस दिले. सोमवारपर्यंत आम्हाला जर त्यांनी पूर्ण पाईपलाईन करून दिली नाही, पाण्याचा प्रश्न त्यांनी जर आमचा सोडवला नाही, तर आम्ही पूर्ण कुटुंबांनी मंगळवारी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याला तयार आहोत. आता तुम्ही म्हणताय का 3 दिवस दिलेले आहे, परंतु तुम्ही याच्या पहिले असंही बोललात का आम्हाला पाणीच नाही. तोपर्यंत या 3 दिवसामध्ये ते व्यवस्था कशी करणार? त्यांनी आम्हाला पाण्याचे टँकर सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 देण्याचे आश्वासन दिलेलं आहे. बघू आता ते किती पूर्ण करतात ते. समजा तसं झालं नाही तर पुढचं आपलं पाऊल कसं असतं? आम्ही पुन्हा एकदा महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करू. कनेक्शन घेण्याची जबाबदारी हे आपले संबंधित नळ कनेक्शन धारकाची असते. मी 2 दिवसामध्ये पाईपलाईन चालू करून देईल. तुम्ही जर त्याच्यावर कनेक्शन घेतलं नाही, तर ते पाणी आलं नाही, तर परत तुम्ही येणार की आमचं पाणी चालू झालेलं नाही. मी तुम्हाला ते स्पष्ट करतोय ना. तुम्ही आता मला सांगताय की 2 दिवसामध्ये पाणी आलं नाही तर काय करणार असं. तर मी तेच सांगतो, तुमचं 2 दिवसामध्ये तुमची लाईन तयार होऊन जाईल, ते पाणी त्याला चालू होऊन जाईल. पण आपले संबंधित नळ कनेक्शन धारकांनी ते नवीन लाईनवर आपलं नळ कनेक्शन ट्रान्सफर केलं तर तुम्हाला पाण्याची अडचण येणार नाही. अजून माझा एक प्रश्न आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.